नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, इसवी सन 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये होम रूल लीगची स्थापना केली होती? 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी खालीलपैकी कोणत्या एका प्रांतामध्ये होम रूल लीगची स्थापना ही केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मद्रास प्रांत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, साबरमती या आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी सन 1915 मध्ये केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, इंडियन इंडिपेंडेंट लीग ही संघटना सन 1924 मध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? इंडियन इंडिपेंडेंट लीग ही संघटना सन 1924 मध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर इंडियन इंडिपेंडेंट लीग या संघटनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली आहे? तर गदर या संघटनेची स्थापना अमेरिका या देशामध्ये केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1885 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? तर पाळेगारांचा उठाव हा आंध्र प्रदेश या भागामध्ये पाळेगारांचा उठाव हा झाला होता। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण आहे? सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? तर 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद ही रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बंदी जीवन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सचिंद्रनाथ सन्याल यांनी बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, बंगाल या प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, इंग्रजांनी भारतामधली पहिली वखार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? इंग्रजांनी भारतामधली पहिली वखार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? तर इंग्रजांनी भारतामधली पहिली वखार ही सुरत या ठिकाणी त्यांनी स्थापन केली होती। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते? भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते? तर भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन पोर्तुगीज या ठिकाणी
आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. बक्सारची लढाई यांच्यामध्ये इंग्रजांचा सेनापती खालीलपैकी कोण होता? बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचा सेनापती खालीलपैकी कोण होता? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 थॉमस मनरो या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूया. बंगाल प्रांतामध्ये कायमदाराही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बंगाल प्रांतामध्ये कायमदाराही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिसांनी सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदाराही पद्धत सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 16 पाहूयात. भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे सर चार्ल्स मेटकॉफ यांना भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. सन 1857च्या उठावामधील कानपूर येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? सन 1857च्या उठावामधील कानपूर येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नानासाहेब पेशवे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर वेदांत कॉलेजची स्थापना सन 1825 या ठिकाणी या वर्षी वेदांत कॉलेजची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर मित्रमेळा या संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना ही केलेली आहे. पुढचा प्रश्न मानव धर्म सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मानव धर्म सभा ही एक संस्था आहे, तर या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या संघटनेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? सन 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. झारिया येथील कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र झारखंड या राज्यामधलं ते कोळसा क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. पेट्रोलियम तेल शुद्धीकरण कारखाना नुनमती खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? पेट्रोलियम तेल शुद्धीकरण कारखाना नुनमती खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर नुनमती हा तेल शुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर भिलाई येथील लोह पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27 लोहित सुबनसिरी मानस तीस्ता या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? लोहित मानस तीस्ता या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर या सर्व नद्या ब्रह्मपुत्रा या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. गंगा या नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा या नदीची सर्वात मोठी
उपनदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे यमुना ही नदी गंगा या नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर गुवाहाटी हे शहर ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे? गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी एकूण किती लांबी आहे? तर गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी ही 668 किमी एवढी गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली ती लांबी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते एक बंदर आहे भारताचे प्रवेशद्वार आहे? खालीलपैकी कोणते एक बंदर आहे ज्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई या बंदराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आलेवाडी हे सध्या बंदर पालघर या जिल्ह्यामध्ये सध्या आलेवाडी हे बंदर आहे. पहिलं ते ठाणे जिल्ह्यामध्ये होते, तर सध्या ते पालघर या जिल्ह्यामध्ये आलेवाडी हे बंदर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सोडला होता? भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सोडला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1975 या वर्षी भारताने आपला स्वदेशी बनावटीचा उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? इस्रो या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर इस्रोची स्थापना सन 1969 या वर्षी इस्रोची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 35 पाहूया. प्रशासकीय सेवामधील बदल्यासंबंधात कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? प्रशासकीय सेवांच्या बदल्यासंबंधामध्ये कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याने सर्वात प्रथम माहितीच्या अधिकारासंबंधी कायदा केला होता? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याने माहितीच्या अधिकारासंबंधी कायदा हा केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. देशामधले पहिली राष्ट्रीय सागर अकादमी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकादमी चेन्नई या ठिकाणी ती स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामधले पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? भारतामधले पहिले राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामधले पहिले मुक्त बंदर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले पहिले मुक्त बंदर खालीलपैकी कोणतं एक बंदर आहे? तर भारतामधलं पहिलं मुक्त बंदर हे कांडला हे बंदर आहे, ते सुद्धा गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. प्लेइंग इट माय वे हे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्लेइंग इट माय वे हे पुस्तक हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक सचिन तेंडुलकर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. 30 डिसेंबर खालीलपैकी कोणत्या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती? 30 डिसेंबर खालीलपैकी कोणत्या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे? तर 30 डिसेंबर सन 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? तर यकृत ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी कोणता एक चाइल्ड हेल्पलाईन चला पुढचा प्रश्न पाहूयात. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे?
हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 हा क्रमांक चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पाहूयात. 1 हेक्टर म्हणजेच खालीलपैकी किती आर होय? 1 हेक्टर म्हणजेच खालीलपैकी किती आर होय? तर 1 हेक्टर म्हणजेच 100 आर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? खालीलपैकी कोणता एक दिवस आहे जो महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? ज्ञान दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आहे 14 एप्रिल या दिवशी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 47 पाहूयात. ओनामा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय आहे? ओनामा या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे, सुरुवात करणे म्हणजेच प्रारंभ करणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका कराराने रूढ झालेली संकल्पना आहे? कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका कराराने रूढ झालेली संकल्पना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क्योटो करार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून आंध्र प्रदेश राज्य हे भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. महाराष्ट्रामधील द्वितीय क्रमांकाचं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्रामधील द्वितीय क्रमांकाचं म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर हे साल्हेरे शिखर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 51 पाहूया. कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? तर कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला एंटेमॉलॉजी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 52 पाहूयात. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 53 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळख? मोर्लो मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा सन 1909 या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक 54 पाहूयात. खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ ही उभारली होती? खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ ही उभारली होती? तर इंग्रजाविरुद्ध कुका ही चळवळ गुरु रामसिंग यांनी ती उभारलेली आहे. प्रश्न क्रमांक 55 पाहूयात. खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी पूर्ववाहिनी नदी आहे? खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी पूर्ववाहिनी नदी नाही? तर या बाकी सर्व पूर्ववाहिनी नदी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी मही ही नदी पूर्ववाहिनी नदी नाही. प्रश्न क्रमांक 56 पाहूयात. अडाण हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? अडाण हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर हे अडाण हे धरण वाशिम जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 57 पाहूयात. कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नारायण मुरलीधर गुप्ते हे कवी बी यांचं संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 58 पाहूयात. भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 25 ते 28 या कलमाच्या अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 59 पाहूयात. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक आहेत.
प्रश्न क्रमांक 60 पाहूयात. भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? भारतीय राज्यघटनेमधील घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर कलम 368 हे कलम भारतीय राज्यघटनेमधील घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक 61 पाहूयात. भारत सरकारने खालीलपैकी कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे? भारत सरकारने खालीलपैकी कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापनाही केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 62 पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1927 मध्ये खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र सुरू केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1927 मध्ये कोणते एक वर्तमानपत्र हे सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून समता हे वर्तमानपत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. USB म्हणजेच खालीलपैकी काय आहे? USB तर आपल्या या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. USB तर युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 64. धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये येतो? धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये येतो? धर्मशाळा हा जिल्हा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 65 पाहूयात. पायली एक्सप्रेस म्हणून असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पायली एक्सप्रेस तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 PT उषा यांना पायली एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 66 पाहूयात. भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केसरी हा रंग त्यागाचं प्रतीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? चुनखडीचं रासायनिक नाम खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, चुनखडीचं हे रासायनिक नाम कॅल्शियम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68 भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रकाशित होतात? भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रकाशित होतात? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त हे वर्तमानपत्र प्रकाशित होत असतात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्राण्याचं वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका भाषेचा उपयोग हा केला जातो? प्राण्याचं वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका भाषेचा उपयोग हा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॅटिन भाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रेंच भाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 70 पाहूयात. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुध ग्रह हा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 71 पाहूयात. एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजेत? एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजेत? तर एका वर्षामध्ये कमीत कमी लोकसभेचे 2 अधिवेशन हे झाले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 72 पाहूयात. विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विजयवाडा हे शहर कृष्णा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 73 पाहूयात. संदीप सिंह हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संदीप सिंह हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर संदीप सिंह हा खेळाडू कबड्डी या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 74 पाहूयात. अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं? तर ते महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न क्रमांक 75 जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिवस असतो. प्रश्न क्रमांक 76 देशामधली पहिली FM सेवा खालीलपैकी कोणत्या एका
केंद्रावरून सुरू करण्यात आली होती FM सेवा. तर देशामधलं पहिलं FM म्हणजेच रेडिओ केंद्र मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 77 पाहूयात. भारतामध्ये 4G सेवा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका राज्याने सुरू केली होती 4G सेवा? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 78 भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे लाईन्स खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे लाईन्स कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त रेल्वे लाईन्स आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे? तर सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद हा वेद सर्वात प्राचीन असलेला वेद आहे. प्रश्न क्रमांक 80 पाहूया. प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पनामा कालवा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 81 पाहूयात. जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे स्टीव्हन स्पीलबर्ग या ठिकाणी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रश्न क्रमांक 82 पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे कलम 19 ते 22 या ठिकाणी स्वातंत्र्याचा अधिकार या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 83 पाहूयात. राज्यपाल या पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? राज्यपाल व्हायचं असेल तर किमान आवश्यक वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? तर किमान 35 वय एवढं किमान वय लागतं. प्रश्न क्रमांक 84 पाहूयात. संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधला दुवा साधण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधला दुवा साधण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राज्यपाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? भारतामधली एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर हिऱ्याची खाण पन्ना ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये ती खाण आहे. प्रश्न क्रमांक 86 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये इंटरनेट हा मूलभूत अधिकार यांचा दर्जा देण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये इंटरनेटला मूलभूत अधिकार यांचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर ते राज्य कोणतं आहे? तर ते राज्य केरळ हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 87 पाहूयात. कराड ते चिपळूण यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर कराड ते चिपळूण कुंभार्ली घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 88 पाहूयात. देऊळगाव रेहेकुडी हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहेकुडी हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला आमची काही मदत करायची असेल तर तुम्ही आम्हाला थँक्स या बटनाचा वापर करून काही मदत करू शकता.